बाळासाहेब द रिअल हिरो. वेलकम फ्रेंड्स. जी आपण एक सिरीज चालू केलेली आहे बाळासाहेब द रिअल हिरो, याच्याच अनुषंगाने MCQ आज आपण पुढे करंट अफेअर्सचे बघणार आहे. काही विद्यार्थ्यांचे असे फोन आले की फक्त करंट अफेअर्सचे MCQ असल्यापेक्षा त्याच्यावर काही एक्सप्लेनेशन असेल तर त्याचं पण नमूद करा. जनरली सगळे एक्सप्लेनेशन्स किंवा सगळ्या जे न्यूज असतात किंवा सगळ्या बातम्या असतात त्या आपण जे काय वर्तमानपत्रात येतात, पर्टिक्युलरली लोकसत्ताला असतात, टाइम्स ऑफ इंडियाला असतात, इंडियन एक्सप्रेसला असतात, हिंदूला असतात, ते इथलं कव्हर करून आपण करंट अफेअर्स काढत असतो. किंवा इतर काही ठिकाणून आपल्याला काही रिसोर्स लाभला तर त्यामुळे ते तिथं कव्हर असतं. पण ठीक आहे, जर मला काही अगदीच इम्पॉर्टंट वाटलं की ज्याची एक्सप्लेनेशनची गरज आहे तर ते मी इथे नमूद करेन. ओके, ठीक आहे. आपण ही सिरीज चालू केली ही तुम्हाला कुठल्याही परीक्षेला, म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, बँकिंगची परीक्षा असेल किंवा MPSC मार्फत घेतली जाणारी परीक्षा असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, या सर्वांना हे तुम्हाला ही जी सिरीज आहे याचा उपयोग होईल. बरोबर आहे ना? तुम्ही ही जी सिरीज बघता या सिरीजचं नाव आहे बाळासाहेब द रिअल हिरो. ही करंट अफेअर्सची रिलेटेड सिरीज आहे आणि ही तुम्ही प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्र मार्गदर्शन केंद्र जे आहे लोणीमध्ये यांच्या मार्फत आपण आयोजित केलेली आहे. बरोबर आहे. तर आजच्या या लेक्चर्सला आपण चालू करूया. आपले जे फाउंडिंग फादर्स आहेत, पर्टिक्युलरली डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी एक मंत्र दिला होता, थिंक ग्लोबली ॲक्ट ग्लोबली लोकली, आणि याच्यानुसार आपण हे ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा जे काही जगात घडते ते स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त पोचावं, ही त्याच्या मागची प्रेरणा आहे. याच्या मागे आपल्याला जे मार्गदर्शन लाभते ते खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आहेत आणि आपल्या संस्थेचे चेअरमन आहेत डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या लाभत आहे. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. लक्षात घ्या, लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आपण ही सिरीज बघतोय. पर्टिक्युलरली माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9359825676. जर या लेक्चरच्या विषयी किंवा स्पर्धा परीक्षेच्या विषयी इन जनरल तुम्हाला काही शंका असेल तुम्ही मला जॉईन करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनल जे आहे तो प्रेस MPSC2 यालाही तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे. चला, लक्षात घ्या, सकाळ पेपरमध्ये एक बातमी आली की सोहळ्यातून सोहळ्याकडे, पर्टिक्युलरली जी आता रेमडेसिवीर किंवा लस आहे, या लसीचा जो तो एक तुटवडा जाणवतो भारतासारख्या देशामध्ये. ज्यावेळेला कोविडचा पॅन्डेमिक आलेला आहे त्यावेळेला ह्या लसी किंवा हे यांचं पेटंट जे आहे ते अमेरिका किंवा प्रगत देशांच्याकडे आहे. मात्र भारतासारखी ज्या देशात खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे आणि बरीचशी लोकसंख्या जी आहे ती एक मिडल वर्ग फॅमिली किंवा लोअर इन्कम ग्रुप आहे, तर यांना याचे फायदे कसे पोचतील किंवा कसे पोचतील या संदर्भात भारतानं आणि आफ्रिकेनं जे WTO आहे, जे WTO म्हणजे काय, जागतिक व्यापार संघटना, त्याच्या अंतर्गत एक करार येतो, त्याला म्हणतात ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर हे बौद्धिक संपदा विषयी जो अधिकार आहे ते बौद्धिक संपदा अधिकाराकडे जे आहे ते त्याच्यात वेवियर द्यावं किंवा सवलत द्यावी किंवा काही काळावर सूट द्यावी अशी मागणी केली होती आणि त्याला आता अमेरिकेनंही मान्यता दिलेली आहे. आता हा जूनमध्ये विषय चर्चेला येईल की ती मान्यता सगळ्यासाठी लागू पडते किंवा नाही पडते. तर त्याच्या दृष्टिकोनातून ट्रिप्स करार म्हणजे बौद्धिक संपदा हक्काविषयीचा जो करार आहे तो चर्चेत आलेला आहे. त्याच्याविषयी करंट अफेअर्सचे प्रश्न येऊ शकतात म्हणून आपण बघतोय. ट्रिप्समध्ये फक्त लक्षात घ्या, फक्त पेटंटच येत नाही जसं आपण मान्य करतो. पेटंट म्हणजे काय, एखाद्यानं जर एखादं नवीन संशोधन शोधलं असेल, म्हणजे एखादी कंपनी असेल, एखादं विद्यापीठ असेल, एखादी व्यक्ती असेल, तर ती शोधण्यासाठी त्याचे एक वेळ खर्ची पडत असतो, त्याची बुद्धिमत्ता लागत असेल, त्याचा पैसा खर्च होत असतो. मग असा शोध करणार असेल, तो शोध नवीन असेल आणि त्या शोधाचं ॲप्लिकेशन असेल, बरोबर नाही, जुना शोध नाहीये, तर नवीन शोध असेल आणि त्यानं त्याचं जगाला किंवा उपयोगिता असेल, तर अशा लोकांसाठी पेटंट दिलं जातं. हे पेटंट किती वर्षासाठी दिलं तर 20 वर्षासाठी. पेटंट लक्षात घ्या, देशावाईज वेगवेगळे पेटंट असतात. म्हणजे अमेरिकेत ते पेटंट ऑफिस असेल, त्यासाठी तुम्ही समजा भारतात जरी शोध लावला तर अमेरिकेत तुम्हाला अर्ज करावा लागतो पेटंटसाठी, बरोबर ना. ती शोधलेली गोष्ट नवीन असली पाहिजे. दुसरी गोष्ट काय, त्यात नाविन्य असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, त्याची ॲप्लिकेबिलिटी असली पाहिजे, म्हणजे त्याचा उपयोग होता असला पाहिजे. तर अशा गोष्टीला त्या त्या देशामध्ये पेटंट दिलं जातं. हे पेटंट दिलं, ज्याला पेटंट दिलेलं आहे, मग ती कंपनी असेल, व्यक्ती असेल, त्याला त्याचे EMR प्राप्त होतात. EMR म्हणजे काय, एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट्स. हे किती वर्षासाठी, 20 वर्षासाठी. म्हणजे काय, तो परत त्या वर्षाचा, ते 20 वर्षासाठी तो त्याची किंमत ठरवतो आणि तो त्याचं विपणन करतो किंवा कुठल्या कंपनीमार्फत करतो. त्याला त्याच्या संशोधनाची किंमत मिळावी, त्याच्या बुद्धिमत्तेच्या हक्काचं संरक्षण व्हावं याच्यासाठी अधिकार दिला जातो. कशाच्या अंतर, ट्रिप्सच्या अंतर, पेटंट म्हणून. मग एव्हरग्रीनिंग ऑफ पेटंट काय आहे, बरोबर आहे ना, पेटीकोट पेटंट काय आहे, हे जे विषय ते इथला विषय नाही, तो इकॉनॉमीचा. ज्यावेळेला आपण इकॉनॉमीचं लेक्चर बघू त्यावेळेला ते डिटेल्समध्ये बघण्याचा प्रयत्न करू.
आता ट्रेडमार्क म्हणजे काय लक्षात घ्या, तर ट्रेडमार्क म्हणजे समजा ज्या वेळेला व्यापार होतो त्यावेळेला प्रत्येक कंपनीचा एक मार्क असतो त्याच्यावर, त्याच्यानुसार ती कंपनी जगात ओळखली जाते, देशात ओळखली जाते, मग त्याच्यानुसार ते कमालाचा खप होतो. मग असा ट्रेडमार्क पण कशाने आणता येतो, ट्रिप्सचे आणता येतो, ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. आणि ह्याला काय येतं, ह्याला मात्र प्रोटेक्शन किती वर्षाचे, 7 वर्षाचे. मग त्यात टर्मिनॉलॉजी की ते रिन्यू होऊ शकतं दरवेळेला, आणि हे रिन्यू होत 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 तुम्ही परमनंटली ते आयुष्यभरही रिन्यू करू शकता, लाईफ टाईममध्ये पण रिन्यू करू शकता. हा दुसरा ऍस्पेक्ट आहे. जिओग्राफिकल इंडिकेटर्स म्हणजे काय, की भौगोलिक निर्देशांक. एखाद्या ठराविक ठिकाणी एखाद्या ठिकाणचं हवामान असेल किंवा एखाद्या ठिकाणच्या जिथले कामगार असतील त्यांचं काही कौशल्य असेल, जसं सोलापूरची चादरी आहे, त्यानुसार ते जो प्रॉडक्ट निर्माण होतो त्या प्रॉडक्टला एक वेगळं वेटेज निर्माण होतं की हा या ठिकाणी तयार झाला आहे. जसं भारतात म्हटलं तर बासमती तांदूळ, तर हिमाचल प्रदेशचा जो एरिया आहे त्या ठिकाणी बासमती तांदूळ फार चांगल्या प्रकारे पिकतो, तिथलं हवामान त्याला सूट होतं आणि त्यामुळे त्या तांदळाला एक विशिष्ट चव येते किंवा त्याच्यात एक विशिष्ट गुणधर्म असतात. मग अशा ठिकाणी तिथले सगळे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना त्याचं जर बुद्धिमत्ता किंवा तो जो जी बाब आहे ती संरक्षण करायची म्हटली तर ती ट्रिप्स अंडरची जिओग्राफिकल इंडिकेटर्स नावाखाली जी आहे ती संरक्षित केलं जातं. डिटेल्स काय आहेत त्याचे, आपल्या इथे ऑफिस कुठले आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी जिओग्राफिकल इंडिकेटर्स मिळालेले आहेत, दॅट विल लुक ॲट द बेटर. आता जिओग्राफिकल इंडिकेटरचा फक्त फरक काय, त्याला असं कुठले EMR मिळत नाहीत. मात्र त्या प्रॉडक्टला GI चा टॅग मिळाला तर हे कळू शकतं की तो प्रॉडक्ट तिथनं तयार झालेला. जसं आपल्या इथं कोकणातला काय असेल, हापूस आंबा असेल, तर त्याला GI टॅग मिळाला तर तो जगभर ओळखला जाईल की हा इथून तयार झालेला. मग त्याचं काय होतं, मार्केटिंग करणं सोपं जातं आणि त्याला एक संरक्षण लागतं. मात्र त्याला संरक्षण पर्टिक्युलर वर्षासाठी का नाही, कारण हा कोणी शोध लावलेला नाही, तर तिथल्या एक समूहाचा अधिकार असतो. पेटंट वैयक्तिक अधिकार आहे, जिओग्राफिकल इंडिकेटर सामूहिक अधिकार आहे. कॉपीराईट म्हणजे तुम्हाला समजा उदाहरण द्यायचं झालं तर एखादी गोष्ट असेल, संगीतातली रचना असेल किंवा साहित्य असेल, तर ते पुस्तक एखाद्याने लिहिलं तर त्याचा कॉपीराईट असतो, त्याची तुम्ही कॉपी करू शकत नाही. म्हणजे एखादी फिल्म असेल तर तुम्ही त्याची कॉपी, हा कॉपीराईट अधिकार सुद्धा ट्रिप्स अंडर प्रोटेक्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल डिझाईन असेल हे पण ट्रिप्स अंडर प्रोटेक्ट केलेले आहेत. पर्टिक्युलरली सांगण्याचा हेतू काय, ट्रिप्सच्या कारण आता जे भारताने अमेरिकन वेव्हियर मागितलेलं आहे त्याच्या अनुषंगानं महत्वाचं येतो, कारण फक्त पेटंट नाही, हे ट्रेड असतील, ट्रेड सिक्रेट असतील, काही टेक्नॉलॉजी असेल तर हे ट्रान्सफर करण्यासाठी पण भारत म्हणतो की ट्रिप्स वेव्हियर करा. का, फक्तच तुम्ही पेटंट वेव्हियर केलं तर ठीक आहे ते होऊ शकेल, पण बाकीच्या गोष्टी पण त्यात आल्या पाहिजेत. म्हणून जो बौद्धिक संपत्तीचा अधिकार आहे तोच तुम्ही वेव्हियर करा, असं भारताने आफ्रिकेनं मागणी केली. आता WTO मध्ये डिसिजन काय होतो त्याच्यावर डिपेंड आहे. WTO मल्टीलॅटरल बॉडी म्हणजे काय, तिथं डिसिजन सार्वमताने घेतले जातात, ठराविक लोकांचे नाही. त्यामुळे हा डिसिजन कदाचित पुढे जाणं फार अवघड आहे, कारण युरोपियन युनियन किंवा काही जे देश आहेत ज्याचे संशोधनाला जास्त महत्त्व दिलं जातं ते देश कदाचित त्याचा विरोध करू शकतात. त्यामुळे ट्रिप्सचं पुढे काय भवितव्य ठरते. मात्र हा करार काही दिवस चर्चेत राहील. सकाळमध्ये बातमी आली होती, हिंदूमध्ये बातमी आली होती, लोकसत्तामध्ये बातमी आली होती आणि त्या अनुषंगाने आपण ती कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, पुढे तर ह्यातले दोन बातमी, ट्रिप्स कराराच्या बातमीमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी, लवचिकता काय जी त्या माहितीत महत्वाचं आहे, सक्तीचा परवाना, कंपल्सरी लायसन्स. लक्षात घ्या, एखाद्या आता जसं ऑक्सफोर्ड विद्यापीठानं लस बनवली आहे पण भारतात ती लसीचा तुटवडा जाणवतोय. तर भारतात जर लसीचा तुटवडा जाणवत असेल तर भारत देश काय करू शकतो की यार लोकांचं आमच्या जीवन महत्वाचे, लोकांचे प्राण वाचले पाहिजेत, म्हणून भारत सरकार आपल्या देशात जरी त्या कंपनीला पेटंट दिलं असेल त्यांच्या इंजेक्शनला किंवा लसीला, तरी भारत सरकार आपल्या देशातील काही कंपनींना सक्तीचा परवाना किंवा कंपल्सरी लायसन्स देऊ शकतो की त्या लसीची किंवा त्या औषधाची निर्मिती तुम्ही करा. काय, जर एखाद्या देशात त्या बाबतीचं पेटंट असेल तर देशात सरकार त्याकडे दुर्लक्ष करू शकतं आणि तिथे मार्क करण्याचे पेटंट देऊ शकतं. कुणी केलं, 2012 मध्ये भारतानं काय केलं, बायर कंपनीच्या नेक्स्ट वायर हा कॅन्सरवरचं औषध होतं, यासाठी ऍक्च्युली परवाना दिला होता सक्तीचा. कंपल्सरी हा पहिला परवाना दिला होता, याच्यावर समजा क्वेश्चन काय तयार केला तुम्हाला यायला पाहिजे. सो दिस इज कंपल्सरी लायसन्स. द गव्हर्नमेंट concerned in country where the patent is already given can give the license for any company in that country to produce that thing or that medicine in the interest of general public, असं त्याला म्हणतात कंपल्सरी लायसन्स. ठीक आहे, सक्तीचा परवाना. स्वेच्छ परवाना म्हणजे काय, व्हॉलंटरी लायसन्स. देशाने सक्तीचा परवाना देऊ नये असं वाटतं, म्हणजे त्या देशाला माहिती की आता भारत या सक्तीचा परवाना देईल, मग ती जी कंपनी आहे ती कंपनी काय करेल, भारतातील काही कंपन्यांशी करार करेल आणि त्यांना सांगेल आम्ही तुम्हाला लायसन्स परवाना देतो की तुम्ही मॅन्युफॅक्चर करा, रेमडेसिवीर असेल, कुठल्याही औषध असेल, काही असेल, काही मॅन्युफॅक्चर करा. मग त्याला काय म्हणतात, व्हॉलंटरी प्रोव्हिजन्स. बरोबर आहे ना. जसं आता अमेरिकन कंपनी जी आहे झिलियाद, हिनं काय दिलेलं आहे, रेमडेसिवीर आणि बनवण्यासाठी 127 देशात निर्यात करण्यासाठी भारतातल्या 7 कंपन्यांना असा परवाना दिलेला आहे. ऑक्सफर्ड लस बनवण्याचा स्वेच्छ परवाना AstraZeneca ही जी कंपनी
कंपनी आहे म्हणजे ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाचा जो करार आहे तिनं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला दिलं. म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने शोध लावलाय का नाही, शोध कुठे लावलाय, ऑक्सफर्डनं ॲस्ट्राझेनेकाशी करार करून भारतात दिलेला. ह्याला काय म्हणतात, स्वेच्छा लायसन्स, व्हॉलेंटरी. सक्तीचा परवाना कोण देतो, तो देश देतो. व्हॉलेंटरी परमिशन कोण देतो, ती पेटंट धारक कंपनी देते. हे दोन्ही गोष्टी फरक आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. याच्यावर काही क्वेश्चन्स कन्स्ट्रक्ट ठेवून येऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे एक्सप्लेन. आता लक्षात घ्या, सिंपल पहिला प्रश्न येतो, प्रश्न 62, ट्रिप्स याचे विस्तृत स्वरूप काय आहे. एक, ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोटेक्शन राईट्स, ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्चुअल प्रोटेक्शन राईट्स, trade related aspects of intellectual patent rights and trade related aspects of intellectual property rights. तर आपण बघतो ट्रेड रिलेटेड ऍस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स हे याचा लॉंग फॉर्म आहे. बऱ्याच वेळेला परीक्षांना लॉंग फॉर्म विचारले जातात, त्या दृष्टिकोनातून असे प्रश्न कन्स्ट्रक्ट केले जातात. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. इंग्लिशमध्ये आहे तसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कुठली एक्झाम असो तुमची, UPSC पासून जनरली तलाठी भरतीपर्यंत याच्यावर क्वेश्चन्स अशा प्रकारे कन्स्ट्रक्ट केला जाऊ शकतो, हे आपल्या लक्षात आलंच पाहिजे. ठीक आहे. पुढे, WTOच्या ट्रिप्स करारातील सवलतीबाबत खालील विधानांचा विचार करा. विधान ए, पेटंट धारक कंपनी पेटंट असणाऱ्या देशात सक्तीचा परवाना देऊ शकते. विधान बी, पेटंट असणाऱ्या देशात तो देश काही कंपन्यांना औषधी निर्मितीचे स्वेच्छा परवाना देऊ शकतो. आता काय, पर्याय 1 आहे विधान ए बरोबर, पर्याय 2 आहे विधान बी बरोबर, पर्याय 3 दोन्ही ए आणि बी बरोबर आणि पर्याय 4 दोन्ही नाही. तर लक्षात घ्या, याचं जे उत्तर आहे ते पर्टिक्युलरली काय आहे, दोन्ही नाही. का तर कंपल्सरी लायसन्स देश देऊ शकतो आणि कंपनी धारक पद्धती काय देते, व्हॉलेंटरी लायसन्स देऊ शकते. त्यामुळे उलट आहे, त्यामुळे दोन्ही नाहीये हे समजून घ्या. मी सांगितलं तुम्हाला, जे तुम्हाला मी शिकवलं किंवा जे वर्तमानपत्रात आलं त्याचं ऍप्लिकेशन करायला तुम्हाला आलं पाहिजे. ठीक. प्रश्न 64, WTOच्या ट्रिप्स कराराअंतर्गत एखाद्या औषधासाठी सक्तीचा परवाना कोण देऊ शकतं. पर्याय 4 आहेत. 1 जागतिक व्यापार संघटना, 2 जागतिक आरोग्य संघटना, 3 ज्या कंपनीला त्या औषधाचे पेटंट मिळाले ती कंपनी किंवा ज्या देशाने त्या औषधाला पेटंट दिले आहे तो देश. तर सक्तीचा परवाना किंवा कंपल्सरी कोण देऊ शकतं, ज्या देशात ते पेटंट, ज्या देशाने पेटंट दिलेलं आहे त्याला जर वाटलं की लार्जर पब्लिक इंटरेस्टमध्ये तो देऊ शकतो. म्हणून याचं उत्तर काय, 64 पर्याय क्रमांक 4, ज्या देशाने त्या औषधाला पेटंट दिले आहे तो देश. ठीक आहे. पुढे, प्रश्न 65, WTOच्या ट्रिप्स कराराअंतर्गत एखाद्या औषधासाठी स्वेच्छा परवाना कोण देऊ शकतं. 1 जागतिक व्यापार संघटना, 2 जागतिक आरोग्य संघटना, 3 ज्या कंपनीला त्या औषधाचे पेटंट मिळाले ती कंपनी, ज्या देशाने त्या औषधाला पेटंट दिले तर ती कंपनी. तर आपण हे बघितलं एक्सप्लेनेशनला की स्वेच्छा परवाना कोण देऊ शकतो. समजा कंपल्सरी लायसन्स देऊ नये म्हणून कंपनी कोण देऊ शकते, ती कंपनी इतर कंपन्या, देशातील कंपन्यांना ते औषध बनवण्याचं पेटंट देऊ शकते. जसं आता काय केलं, ऑक्सफर्डचा ॲस्ट्राझेनेकानं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला व्हॉलेंटरी लायसन्स खाली ते लस बनवण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे WTOच्या ट्रिप्स कराराअंतर्गत जो स्वेच्छा परवाना आहे तो ज्या कंपनीला औषध मिळायचं पेटंट बनवलंय त्या कंपनीला ते मिळू शकतो. प्रश्न क्रमांक 65चं उत्तर काय, 3 ज्या कंपनीला त्या औषधाचं पेटंट मिळालंय ती कंपनी. ठीक आहे. पुढे, आता हे प्रश्न रिपीट झालेले आहे. WTOच्या ट्रिप्स कराराअंतर्गत एखाद्या औषधाची स्वेच्छा परवाना कोण देऊ शकतं. 1 जागतिक व्यापार संघटना, जागतिक आरोग्य संघटना, ज्या कंपनीला औषधाचे पेटंट मिळाले ती कंपनी, ज्या औषध देशाने त्या औषधाला पेटंट दिलंय तो देश. तर आपण बघितलं ज्या कंपनीला त्या औषधाचे पेटंट मिळाले आहे ती कंपनी जनरली असं देऊ शकते. पुढे, ट्रिप्स करार खालील कोणत्या संस्थेच्या अंतर्गत येतात. हा एक प्रश्न येऊ शकतो, आपण हा इकॉनॉमीमध्ये बघणार. 1 जागतिक व्यापार संघटना, 2 जागतिक आरोग्य संघटना, 3 जागतिक बुद्धिमत्ता हक्क संघटना दॅट इज WIPO आणि जागतिक बँक. तर आपण बघितलं ट्रिप्स करार जे ते जागतिक व्यापार संघटना किंवा WTOच्या अंतर्गत येतात. जे बुद्धिमत्ता विषय करार लक्षात घ्या, सेवा विषय करार असतील, वस्तू विषय करार असतील, कृषी विषय करार असतील, सगळे करार जे ते जागतिक व्यापार संघटनेच्या अधिकाराच्या अंतर्गत आहेत. त्याच्या अंतर्गत जे अनुदानं दिली जातात त्याच्या अनुदानाचं रेड बॉक्स मधली अनुदान असतील, ग्रीन बॉक्स मध्ये अनुदान असतील, ब्ल्यू बॉक्स मधली अनुदान असतील, ही कुठली अनुदान आहेत, काय अनुदान आहेत, हे इकॉनॉमीचा भाग आहे. ज्यावेळेला आपल्याला जागतिक व्यापार संघटना बघायची त्यावेळेला मी तुम्हाला ते शिकवेन. पण इथं उत्तर काय, 1 जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत ट्रिप्स करार येतात. पुढे, आता अजून एक लोकसत्ताला आर्टिकल आलं होतं, कल्याणकारी राज्याचे प्रवर्तक. ऍक्च्युली हे गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर आर्टिकल होतं. त्यांच्याशी रिलेटेड पण आपल्याला काय त्यातले प्रश्न एक्सेप्ट करायचे ते लक्षात घ्या. 1 जनरल थिअरी हा ग्रंथ कुणी लिहिला. पर्याय 1 ॲडम स्मिथ, पर्याय 2 डेव्हिड रिकार्डो, पर्याय 3 जॉन केन्स, पर्याय 4 विलियम ब्युवरी. लक्षात घ्या,
ऍडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डो, ऍडम स्मिथ पहिल्यांदा जो हे केलं होतं, या दोघांनी काय केलं, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला होता. त्यांचं म्हणतं होतं की जर मुक्त अर्थव्यवस्था असेल तर जी जास्तीत जास्त लोकांना सुख देऊ शकते. पण नंतर असं लक्षात आलं 1930ला ज्यावेळेला जागतिक मंदी आली, बरोबर आहे ना, तर ऍडम स्मिथने कुठला ग्रंथ लिहिला होता, द वेल्थ ऑफ नेशन्स, बरोबर आहे ना. तर त्याच्यात त्यांनी ते विचार मांडले होते. मात्र नंतर त्याला ज्याला लक्षात आलं की सरकारचा हस्तक्षेप भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आवश्यक आहे, तर त्या दृष्टिकोनातून जॉन केन्स याने जनरल थेअरी हा ग्रंथ लिहिला होता. तो प्रश्न या ठिकाणी इकॉनॉमीचा त्या आर्टिकल मधून कदाचित कन्वर्ट होऊ शकतो, तयार म्हणून तयार केला होता की जनरल थेअरी हा ग्रंथ कुणी लिहिलेला नाही, जॉन केन्सनं. कुठलीही परीक्षा द्या, एमपीएससी पासून युपीएससी पर्यंत अशा प्रकारे क्वेश्चन कन्स्ट्रक्ट होऊ शकतो. जास्तीत त्यावेळी युपीएससीचे प्रश्न इंग्लिशमध्ये असेल, मिनिंग सेमच असेल की कुणी तो ग्रंथ लिहिलेला आहे, तुम्हाला उत्तर फक्त लिहिलेला पाहिजे की जॉन केन्सनं लिहिलेला आहे. ठीक आहे, पुढे 69 प्रश्न, कल्याणकारी राज्याची संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ञाने मांडली? 1 ऍडम स्मिथ, 2 डेव्हिड रिकार्डो, 3 जॉन केन्स, 4 विलियम ब्युबरी. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला सुरुवातीला ऍडम स्मिथ आणि डेव्हिड रिकार्डोने भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला, त्यानंतर काय होतं, सोशलिस्टचा पुरस्कार आला की राज्यानं कंट्रोल केलं पाहिजे, स्टेट कंट्रोल असलं पाहिजे. पण रशियातील साम्यवाद असेल किंवा समाजवादी व्यवस्था असेल किंवा डेव्हिड रिकार्डो असेल, ही दोन्ही हे झाली. त्यावेळेला राज्याचं स्वरूप काय पाहिजे, कल्याणकारी पाहिजे. म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांचं कल्याण पण राज्यानं बघितलं पाहिजे. राज्यानं फक्त पोलिसी राज्य म्हणून काम न करता आरोग्य क्षेत्र, सुविधा क्षेत्र असेल, या क्षेत्रात पण काम केलं पाहिजे आणि लोकांच्या कल्याणाच्या दृष्टीने राज्याची भूमिका असली पाहिजे, अशी संकल्पना दुसऱ्या महाविद्यामध्ये इंग्लंडमध्ये विलियम बिवरविज याने मांडली. दॅट इज वेलफेअर इकॉनॉमीची कन्सेप्ट त्याने मांडली इंग्लंडमध्ये 1942ला, आणि नंतर ती ऍक्सेप्ट झाली, लोकसत्तामध्ये कव्हर केलेली. जर तुम्ही आर्टिकल वाचलं असेल तर ते आर्टिकल परत वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की ऍक्च्युअल माहितीला अँगल कसा लावायचा, क्वेश्चन्स कसे येऊ शकतात, आणि त्या दृष्टिकोनातून तुमची प्रिपरेशन असल्या पाहिजे. ठीक आहे, पुढे सीमा बिस्ला ही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. ती कोणत्या खेळाशी निगडीत आहे? 1 कुस्ती, 2 नेमबाजी, 3 वेटलिफ्टिंग, 4 बॉक्सिंग. मी सांगितले जर खेळावर काय प्रश्न आला तर 2, एक तर काहीतरी अचिव्हमेंट असेल तर 2, किंवा कुठला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, या 2 पैकी प्रश्न येऊ शकतात, किंवा ते ग्रुप मॅचिंगला येऊ शकतात. तर त्यांना अर्जुन पुरस्कार वगैरे काही प्राप्त झाला असेल तर. मग सीमा बिस्ला जी आहे ती कोणत्या खेळाशी निगडीत आहे? कुस्ती या खेळाशी निगडीत आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 70चं उत्तर काय? 1. याची बातमी मी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, डिटेल आहे. यात मला नाही वाटेल की मी ते काही डिटेल कव्हर करून द्यावं. ज्यांनी ऍडमिट झालेले कॅन्डिडेट्स आपल्या अकॅडमीला, त्यांना त्याचे प्रिंटेड नोट्स मिळतील. सो त्याच्यात इथे काही ते माहिती देण्यात काही जास्त माहिती सांगण्यात काय मला टाइम वेस्ट करण्यात काही अर्थ वाटत नाही. सो यू शुड गो ऑन दॅट लाईन की सीमा बिस्ला कोण आहे, तिनं काय केलं, तिनं कुठल्या पैलवानाला पराभूत केलं, त्याच्यावरही क्वेश्चन्स कन्स्ट्रक्ट होऊ शकतात. पण ते तुम्ही तिथे जाऊन प्रिपेअर करू शकता. ठीक आहे, पुढे 71. देशात ऑक्सिजन व औषधांचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने किती सदस्यांची टास्क फोर्स निर्माण केली आहे? 1 10, 2 11, 3 12 आणि 4 15. तरी आता लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्स तयार केलेली आहे आणि त्यात 12 सदस्यांचा समावेश आहे बेसिकली, बरोबर आहे. 71चं उत्तर काय? 3, 12 सदस्यांचा समावेश आहे. आता मराठा आरक्षणाचा विषय चाललेला आहे, सुप्रीम कोर्टाचं त्याचं वर्डिक्ट आलेलं आहे की त्यांनी आरक्षण रिजेक्ट केलेलं. त्यामुळे ह्या बातम्या रविवारच्या ह्याला लोकसत्ताला आली होती, सकाळलाही आली होती, हिंदू पेपरलाही आली होती, सगळ्या पेपरला आली होती. त्याच्यानुसार मी तयार केलेली एक क्वेश्चनचे ह्याच्यावर हमखास क्वेश्चन येणार आहे परीक्षेला, तुम्ही लक्षात घ्या, तयारी करून ठेवा. राज्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा अधिकार 102व्या घटना दुरुस्तीनुसार कुणाला प्रदान करण्यात? आपण मागच्या लेक्चरला बघितलं 102वी घटना दुरुस्ती काय आहे, त्या दृष्टिकोनातून एक लक्षात घ्या. कुणाला आहे? 1 संसद, 2 राष्ट्रपती, 3 राज्यपाल आणि राज्याचे कायदेमंडळ. तर 102व्या घटनेनुसार राज्यानुसार पण यादी तयार करायची असेल तर तो अधिकार राष्ट्रपतीला दिलेला. लक्षात घ्या, राज्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? राष्ट्रपतीला दिलेला आहे. 102व्या घटनेनुसार प्रत्येक राज्याची एक युनिक लिस्ट असेल सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या, मात्र ती तयार करण्याचा अधिकार कुणाला दिला आहे? राष्ट्रपतीला दिलेला आहे. त्या वर्डिक्टनुसार, आता जे वर्डिक्ट झालं त्याच्यानुसार असा 102व्या घटना दुरुस्तीचा अर्थ 3/2च्या मेजॉरिटीने सर्वोच्च न्यायालयाने काढलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे प्रश्न 73. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय यादीत नवीन जात किंवा समूह समाविष्ट करण्याचा अधिकार 102व्या घटना दुरुस्तीनुसार कोणाला आहे? 1 संसद, 2 राष्ट्रपती, 3 राज्यपाल, 4 राज्याचे कायदेमंडळ. तर असा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे
राज्यानुसार पर्टिक्युलरली सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांची यादी असेल, ती यादी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे? राष्ट्रपतीला दिलेला आहे. मात्र यादी जाहीर झाल्यानंतर त्यात नवीन जर नाव समाविष्ट करायचं राज्यात सुद्धा आणि काढून टाकायचं, तर तो अधिकार कुणाला दिलेला आहे? तर संसदेला दिलेला आहे. हे राज्याच्या कायद्यामध्ये अधिकार डावलला गेलेला आहे. मात्र काय झालेलं आहे, आत्ताचं जे वर्डिक्ट आलेलं आहे त्याच्यानुसार तर हीच आत्ताची पोझिशन क्लिअर कट आहे. त्यामुळे याच्यावर जर काही प्रश्न आला आता रिसेंट एक्झामिनेशन मध्ये, तो आता संसदेला काय करावं लागेल? एक तर घटना दुरुस्ती करावं लागेल आणि असं सांगावं लागेल की नाही, हा अधिकार राज्यांचा अजूनही अबाधित आहे. किंवा काय झालं, ही तरतूद काय झाली, मग राज्यांचे जे अधिकार आहेत त्याच्यावर कुठं ते अतिक्रमण झालं. म्हणजे आपण फेडरेशन बघतो सिव्हिक्स मध्ये, तर त्याच्यामध्ये काय झालं, युनिटरी प्रोव्हिजन झाली, म्हणजे केंद्राकडे झुकव असणारी प्रोव्हिजन झाली. आणि त्या दृष्टिकोनातून मी हा प्रश्न कन्स्ट्रक्ट केलेला आहे. तुम्हाला तो परीक्षेला येऊ शकतो. परत लक्षात घ्या, दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. काय, जाहीर करण्याचा पहिली यादी अधिकार राष्ट्रपतींना आणि जात समूह समाविष्ट करण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. हा आत्ताचा क्लॉज आहे, बरोबर आहे ना? ह्यानुसार लक्षात घ्या, 102व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो 14 ऑगस्ट 1993 ला तयार झाला होता, त्याला घटनात्मक दर्जा दिला. त्यात 5 सदस्य असतात, लक्षात घ्या 5. आणि जे काही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आहेत त्यांच्या अधिकारांचं रक्षण करणं, जे घटनेत दिलेले त्यांचं परीक्षण करणं, नंतर त्यांच्या धोरणाच्या बाबतीत केंद्र सरकार राज्य सरकारला सल्ला देणं, हे सगळे जे अधिकार आहेत ते आयोगाला देण्यात आलेले आहेत, बरोबर ना? त्यात 5 सदस्य असतात. त्याचे अध्यक्ष कोण आहेत हे तुमचा तुम्ही अभ्यास करा की त्याचे अध्यक्ष कोण आहेत, त्यांचा कार्यकाल किती असतो, बरोबर आहे ना? आता कसं झालंय घटनेत, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग या तिघांनाही काय झालेलं आहे, घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे, बरोबर आहे. पुढे कलम 74, 102व्या घटनेनुसार स्थापन केलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगात किती सदस्यांचा समावेश आहे? 1, 3, 2, 4, 3, 5 आणि 4, 7 असा प्रश्न येणार नाही, पण त्याच्यावर काय कन्स्ट्रक्ट कोणाला तर म्हणून मी काय केलेलं आहे, साधारणतः 5 सदस्य आहेत. मी मागच्याच तुम्हाला स्लाइडला सांगितलं की राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जे दिलेला आहे त्यात 5 सदस्यांचा समावेश आहे, इन्क्लुडिंग चेअरमन. तर त्या दृष्टीने हा प्रश्न मी तयार केलेला आहे, तोही त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढे 102व्या घटना दुरुस्तीनंतर खालील कोणत्या कलमात सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीय यांची व्याख्या करण्यात आलेली आहे? कलम 1 पर्याय 1 338 पर्याय 2 339 पर्याय 3 341 पर्याय 4 342 तर लक्षात घ्या, आता इंटरप्रिटेशन करताना सुप्रीम कोर्टाने काय वापरलं, 342 मध्ये त्याची व्याख्या करण्यात आलेली आहे. ती व्याख्या पूर्ण घटनेला लागू पडते. आणि पूर्ण घटनेला लागू पडते म्हटल्यावर त्यांनी काय म्हटलं की जे तुमचं कलम 14 आहे, राईट टू इक्वॅलिटी 15(4) आणि 16(4) त्यालाही ते लागू पडते. म्हणून 342 मध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कोण मागासवर्गीय याची व्याख्या करण्यात आली. हाही प्रश्न कदाचित येऊ शकतो परीक्षेला, त्या दृष्टिकोनातून मी केला आहे. म्हणून शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या करणे व्याख्या मागासवर्गीय कोण आहे याची व्याख्या 342 कलमामध्ये करण्यात आलेली आहे. पुढे प्रश्न 76, इंदिरा साहनी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने खालील कोणत्या घटकाच्या आधारे मागासवर्गीय यांच्यासाठी आरक्षण मान्य केले? इंदिरा साहनी खटला जो झाला होता मंडल कमिशनच्या रिपोर्टनुसार 1990 ला, नंतर इंदिरा साहनीनं केस टाकली होती युनियन गव्हर्नमेंटच्या विरुद्ध, त्याच्यामध्ये मागासवर्गीयांसारखे जे 27% आरक्षण आहे ते मान्य केलं होतं. त्याचबरोबर क्रिमी लेअरचं तत्व, म्हणजे ठराविक उत्पन्न असणाऱ्यांनाच मागासवर्गीय आरक्षणाचे लाभ द्यावेत हे तत्व पण सर्वोच्च न्यायालय इंदिरा साहनी खटल्यात मागितलं होतं. याला मंडल कमिशन खटला असंही म्हणतात. तर याच्यामध्ये आरक्षणाची तत्व कुठली होती? 1 सामाजिक, 2 शैक्षणिक आणि 3 आर्थिक असाही प्रश्न येऊ शकतो. तर काय, 1 वरील सर्व, 2 ए आणि बी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक, प्रश्न 3 ए आणि सी म्हणजे सामाजिक आणि आर्थिक, आणि प्रश्न 1 तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असेल तर आरक्षण देता येतं. ऍक्च्युली त्यावेळेला जे गव्हर्नमेंट होतं त्या गव्हर्नमेंटने काय केलं होतं, आर्थिक आरक्षण पण दिलं होतं. म्हणजे मागासवर्गीयांच्या उच्चवर्ण जी आहेत त्यातले 10% आरक्षण जे ते आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांनाही दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालय इंदिरा साहनी खटल्यात ते रद्द केलं होतं आणि फक्त सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्याच आरक्षण देता येईल मागासवर्गीयांसाठी ही त्यानं अट टाकली होती. त्याच्यामुळे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल, तर ए आणि बी येईल. आता मात्र काय झालं, 103वी घटना दुरुस्ती करून काय केलं, आर्थिक आरक्षण दिलं. इंदिरा साहनी घटनेत तो विषय नव्हता हे ते लक्षात घ्या. त्यामुळे याच्यावर जरी क्वेश्चन कन्स्ट्रक्ट करून आला तरी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. पुढे पतित पावन मंदिर याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? 1 महात्मा ज्योतिराव फुले, 2 महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, 3 गोपाळकृष्ण गोखले, विनायक दामोदर सावरकर. लक्षात घ्या, विनायक दामोदर सावरकर यांच्यावर लोकसत्ताला रविवारी एक आर्टिकल आलेलं आहे, मी ते टेलिग्रामला टाकलेलं आहे, डिटेल वाचा, खूप चांगलं आर्टिकल आहे. ऍक्च्युली सावरकरांना ज्यावेळेला
तुरुंगातून सोडण्यात आला आणि त्यांना इथं आणण्यात आलं, त्यावेळेला त्याला रत्नागिरीत डांबून ठेवण्यात आलं. तर रत्नागिरीत सांगितलं की तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाता येणार, रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाबंदी केली होती. मग त्यांनी ते हिंदू राष्ट्र असेल किंवा अस्पृश्यता चळवळ असेल किंवा जातीच्या विरुद्ध चळवळ असतील, या चळवळी चालू केल्या. त्या दृष्टीने त्यांनी कार्य केलं रत्नागिरीमध्ये. तर पतित पावन या मंदिराची स्थापना पण कोणी केली, तर विनायक दामोदर सावरकर यांनी केले. हिस्ट्रीचा प्रश्न पण करंट अफेअर्सच्या पुस्तकात आला होता, जर तो तुम्हाला लोकसत्ताला आला होता, जर त्याच्या अनुषंगाने काय क्वेश्चन कन्स्ट्रक्ट केला तर तो तुम्हालाही ऍक्च्युली हे करता आला पाहिजे, सॉल्व्ह करता आला पाहिजे या दृष्टिकोनातून. सगळ्याच हिस्ट्रीच्या पुस्तकात ही बातमी असेल. आज ते बातमी पतित पावन मंदिराची, पण पर्टिक्युलरली त्या दृष्टिकोनातून मी क्वेश्चन का कन्स्ट्रक्ट केलेला आहे की पेपर वाचताना किंवा न्यूजपेपर वाचताना तुमचा अँगल कुठं कुठं असला पाहिजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, हे त्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. पतित पावन मंदिर याची स्थापना सावरकर यांनी कोणाच्या मदतीने केली? 1. विश्वासराव डावरे, 2. दामुअण्णा चंद्रारके, 3. श्री म माटे आणि 4. भागोजी शेटकीर. तर पतित पावन मंदिराची स्थापना रत्नागिरी या ठिकाणी विनायक दामोदर सावरकरांनी भागोजी शेटकीर यांच्या मदतीने केलेले. हे सगळे पण त्यांचे मदतगारच होते, पण हे पर्टिक्युलर लक्षात घ्या म्हणून म्हटलं असे प्रश्न, कारण ही बातमी लोकसत्ता आली, लोकसत्तामध्येच हे दिलेलं की ती कुणाच्या मदतीने केली होती. हा क्वेश्चन कदाचित पूर्व परीक्षेला, आता संयुक्त पूर्व परीक्षेला येऊ शकतो किंवा एमपीएससीच्या मुख्य परीक्षेला येऊ शकतो. तर ती पतित पावन मंदिराची स्थापना भागोजी शेटकीर यांच्या मदतीने केलेली आहे. पुढे, साऊथ बरो समिती खालील कोणत्या कायद्याच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आली होती? 1. 1892 कायदा, 2. 1909 कायदा, 3. 1919 कायदा, 4. 1935 कायदा. तर साऊथ बरो समिती जी आहे ती 1919 कायद्याच्या संबंधी स्थापन केली होती. याच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिली होती आणि विठ्ठल रामजी शिंदे यांनी साक्ष दिली होती, असेही लोकसत्तामध्ये कव्हरिंग केलेलं आहे. त्यामुळे तेही लक्षात ठेवा की साऊथ बरो समिती 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो कायदा होता त्याच्याशी निगडीत आहे. 1902 होता तो मिंटो आणि मोर्लेचा कायदा आहे, तोही लक्षात ठेवा. मात्र साऊथ बरो समिती कोणाशी निगडीत आहे, तर 1919चा कायदा. त्या दृष्टिकोनातून क्वेश्चन कन्स्ट्रक्ट होऊ शकतो. म्हणजे एकच लोकसत्ताची बातमी आहे, याच्यात साधारणतः 3 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कन्स्ट्रक्ट होऊ शकतात. ठीक आहे. पुढे, विदा सावरकर यांचे खालीलपैकी काव्यसंग्रह कोणते आहेत? 1. गोमांतक, खडक, रानफुले आणि सप्तर्षी. याचे पर्याय लक्षात घ्या. 1. वरील सर्व, 2. ए, बी आणि सी, 3. ए, बी आणि डी आणि 4. ए, सी आणि डी. ते लक्षात घ्या. ए, बी आणि डी, गोमांतक, खडक आणि सप्तर्षी हे पर्टिक्युलरली काय, तर त्यांचे काव्यसंग्रह, बरोबर आहे ना. पर्टिक्युलरली आता हे थोडं चेक करून बघा, मी क्वेश्चन कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. आय थिंक की खडक हा त्यांचा लेख संग्रह, पण पुढे आपण ते दिलेलं आहे, पण हे उत्तर थोडं चेक करून बघा एकदा. पण आय थिंक ए, गोमांतक, रानफुले, सप्तर्षी हे त्यांचे काव्यसंग्रह असणार आहे. खडक पर्टिक्युलरली हे त्यांचा संग्रह असणार. तरी पण एकदा चेक करून बघा. पर्टिक्युलरली 80व्या प्रश्नाचं मी परत रिपीट करतो, तुम्ही हे चेक करून बघा एकदा. ठीक. विदा सावरकर यांनी खालील कोणते नाटक अपूर्ण लिहिले? लक्षात घ्या. 1. संन्यस्त, 2. बोधिवृक्ष, 3. उत्तर क्रिया, 4. उत्सव. तर बोधिवृक्ष हे त्यांनी नाटक अपूर्ण लिहिलं. आता हे त्यांचा एक त्या बातमीमध्येच ऍक्च्युली कव्हर केलेले सावरकरांच्या, की त्यांची नाटकं, त्यांचे कविता संग्रह, त्यांचे ग्रंथ. त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न कन्फ्युज होतो की त्यांचं कुठलं नाटक अपूर्ण राहिलं. जसं आपण म्हणतो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबतीत प्रश्न आला होता की त्यांचं कुठलं जे काव्य ते अपूर्ण राहिलं, त्यांनी नाटक कुठलं लिहिलं. तर याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो, कन्स्ट्रक्ट होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ते तयार राहिलं पाहिजे, प्रिपेअर केलं पाहिजे, त्या बातम्या वाचल्या पाहिजेत. संडेचा जो टाइम आहे तो जनरली आपण आठवड्याची रोजचं वर्तमानपत्र तुम्ही अर्धा पाऊण तास त्याला द्याच, पण रोजचं संडेचे जे आर्टिकल्स येतात, मोठे मोठे आर्टिकल्स, जे सप्तरंग पुरवणी असते किंवा लोकरंग पुरवणी असते, महाराष्ट्र टाइम्सचे ॲडिशनल पुरवणी असतात, हे पुरवण्या वाचल्याच गेल्या पाहिजे. त्याच्यावर प्रश्न येतात. मी जे काही टाकतो टेलिग्राम चॅनलला ते इरिलेव्हंट असतं असं मला वाटत नाही, ते फार रिलेव्हंट असतं आणि ते वाचत चला. त्याला जास्त वेळ जात नाही. माझं मग 1-1.5 तास जरी दिला तर तुमचं रोज ते प्रिपरेशन होत जाईल. तुमचा करंट अफेअर्सचा एक अँगल डेव्हलप होईल, त्यासाठी वेगळा अभ्यास करण्याची गरज लागणार नाही. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांचा सर्वोत्तम मित्र असे कुणाला म्हटले? 1. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, 2. विनायक दामोदर सावरकर, 3. राजश्री शाहू महाराज आणि 4. महात्मा गांधी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजश्री शाहू महाराजांना अस्पृश्यांचा सर्वोत्तम मित्र म्हणले. लक्षात घ्या. परत करेक्शन करायचं. राजश्री शाहू महाराजांना अस्पृश्यांचा चांगला मित्र म्हणले, विनायक दामोदर सावरकरांना नाही.
परत लक्षात घ्या, राजश्री शाहू महाराज याचं उत्तर काय 82चं पर्याय क्रमांक 3. या 2 मिस्टेक्स करेक्ट करा. परत तुम्ही म्हणाल मी तुम्हाला हे केलं नाही, इट इज अ मिस्टेक. राजश्री शाहू महाराज हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 82 चं उत्तर आहे 3 राजश्री शाहू महाराज. अस्पृश्यांचा सर्वोत्तम मित्र कोणी म्हणले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता सावरकरांची ग्रंथसंपदा मी तुम्हाला सांगितलं काय की ग्रंथ कुठले लिहिलेत? हिंदू पदपातशाही, मोपल्यांचे बंड, भाषाशुद्धी, माझी जन्मठेप, विज्ञाननिष्ठ निबंध आणि हिंदुत्व. आणि कविता संग्रह कुठले लिहिले? गोमांतक, सप्तर्षी, रानफुले. हे लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं. कारण खडक नाहीये, संन्यस्त खडक जो येतो त्यांचं काय नाटक आहे. मग 3च कविता संग्रह, गोमांतक, सप्तर्षी आणि रानफुले, म्हणून तो उत्तर तिथं करेक्शन करून घ्या. आणि नाटक कुठले? उशाप, संन्यस्त खडक आणि उत्तर क्रिया आणि बोधिवृक्ष. त्यातलं बोधिवृक्ष कार्यालय अपूर्ण राहिलेले. हे आर्टिकल थोडंसं वाचून घ्या की हे थोडं तुम्ही लक्षात ठेवलं ना, याच्यावर काही क्वेश्चन आला सावरकरांच्यावर त्यांच्या ग्रंथसंपदेवर तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येईल. याच्यापेक्षा अधिक ग्रंथसंपदा त्यांची असेल असं माझं म्हणणं नाहीये. पण करंट अफेअर्सच्या दृष्टीने जे काही लोकसत्तामध्ये आलं होतं ते मी इथे कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, पुढे. भूदान चळवळीची 7 वर्ष पदयात्रा करून खालील कोणत्या ठिकाणी विनोबा भावे महाराष्ट्रात आले? 1 दिवाणखवटी रत्नागिरी, 2 रेंबावली सिंधुदुर्ग, 3 कुंडलगाव सोलापूर आणि 4 खडकेवाडा कोल्हापूर. तर खडकेवाडा कोल्हापूर या ठिकाणाहून ते महाराष्ट्रात आले. भूदान चळवळीची कुठनं सुरुवात झाली होती? आंध्र प्रदेशमध्ये पोचमपड या ठिकाणाहून. भूदान चळवळीच्या सुरुवात करणारे कोण? विनोबा भावे, की ज्यांच्याकडे जास्त जमीन त्यांनी दान करा आणि जे लँडलेस आहेत त्यांना त्या जमिनी द्यायच्या, अशी ते चळवळीचं स्वरूप होतं. तर ती चळवळीची आंध्र प्रदेशात सुरुवात करून 7 वर्षानंतर खडकेवाडा कोल्हापूर या ठिकाणी ते महाराष्ट्रात आले 23 मार्च 1958 आय थिंक. तर ते एक लक्षात ठेवा की विनोबा भावे कुठनं म्हणून आले होते, ते एक तुम्हाला. प्रश्न 84, जय जगतची घोषणा खालीलपैकी कोणी दिली? 1 साने गुरुजी, 2 सेनापती बापट, 3 कर्मवीर भाऊराव पाटील, 4 विनोबा भावे. तर ती घोषणा कोण दिली? विनोबा भावेंनी. आता हा प्रश्न, विनोबा भावेंची जी भाषा होती, भारतातल्या भाषा आणि भाषांच्या आधारावर राज्य, त्यावेळेला जी काही भूमिका होती त्या दृष्टिकोनातून लोकसत्तेला आर्टिकल आलेले. तर त्या दृष्टिकोनातून मग ते गत्रे माडगोलकर जे असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावला समितीत बनले, त्याच्यात संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. मग संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन करण्यात आली. ते सगळं आर्टिकल त्याच्यामध्ये आहे. विनोबा भावेंचं मी लोकसत्तेला टाकलेलं आहे. त्यामुळं ज्यांना आपल्याला वाटते की आपल्याला काहीतरी एक्सेल मध्ये करिअर करायचे, आपल्याला क्लासवन अधिकारी व्हायचे, आपल्याला फार पुढे जायचे, की आपल्याला एक युनिक काम करायचं, त्यांच्या दृष्टिकोनातून मी सांगतो की विनोबा भावे आणि ते आर्टिकल पर्टिक्युलरली वाचा. जय जगतची घोषणा विनोबा भावेंनी दिली होती. हा प्रश्न तलाठी भरतीपासून कुठल्याही परीक्षेला येऊ शकतो. ठीक आहे. फुले रेवती 85 प्रश्न क्रमांक, फुले रेवती खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? 1 गहू, 2 ज्वारी, 3 बाजरी, 4 सोयाबीन. तर लक्षात घ्या, फुले रेवती ही आता जे चर्चेत आहे ज्वारीची जात आहे. याच्यातनं ऍक्च्युली खानदेशामध्ये धुळे जिल्ह्यात तापी नदीच्या काठी सामूहिक शेतीचा प्रयोग केला जातोय आणि तो फार सक्सेसफुल झालेला आहे. 500 एकरावर तो प्रयोग केलेला आहे जनरली आणि तो सक्सेसफुल झालेला आहे. त्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न लोकसत्तेला आलेला आहे. सामूहिक शेती हा प्रश्न राज्यसेवेला, मुख्य परीक्षेला भूगोल आणि कृषी हा जो पेपर आहे त्याच्यात येऊ शकतो किंवा कुठेही येऊ शकतो. कारण तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, महाराष्ट्रातली कुठली परीक्षा असेल तर त्याला हा प्रश्न येऊ शकतो. तर फुले रेवती ही ज्वारीची जाते हे नसते. दादर असे खालीलपैकी कोणत्या पिकाला म्हणतात? 1 गहू, 2 ज्वारी, 3 बाजरी आणि 4 मका. तर आता आपण बघितलं तेच, ज्वारीला दादर असं म्हणतात. दादर किंवा ज्वारी याशी निगडीत खानदेशात जो सामूहिक शेतीचा जो प्रकार झाला, म्हणजे समुदाय शेतीचा जो प्रयोग झाला, त्याच्या दृष्टिकोन लोकसत्तेत ही बातमी आली होती. दादर महोत्सव खालील कोणत्या जिल्ह्यात आयोजित केला जाणार आहे? 1 अहमदनगर, 2 सोलापूर, 3 बीड आणि 4 धुळे. तर हा महोत्सव धुळे जिल्ह्यात करण्यात आलेला आहे. त्याच्यात डिटेल बातमी मी तुम्हाला सांगितलं, तर ते तिथे जाऊन आर्टिकल वाचा. इथे एक्सप्लेन करण्याची काहीच आवश्यकता नाही, मराठीत बातमी आहे, तुम्ही वाचून इथे कव्हर करू शकता. ठीक आहे. पुढे, खालील कोणता खटला राज्यपाल यांच्या मार्फत पुन्हा पुन्हा काढण्यात येणाऱ्या अध्यादेशाच्या बाबत होता? 1 गोलकनाथ खटला, 2 तेजपाल सिंग खटला, 3 बोमई खटला आणि 4 वाधवा खटला. तर सोली सोराबजींची एक बातमी आली आहे ह्या रविवारच्या लोकसत्ताला, तर त्याच्यामध्ये तो खटला आहे. लक्षात घ्या, गोखले इन्स्टिट्यूटचा कोणतरी विद्यार्थी होता, त्याचा अभ्यास करताना ते बातमी लक्षात आली त्याच्या की
बिहारमध्ये कॉन्स्टंटली अध्यादेश परत परत काढले. अध्यादेश काढण्याचा अधिकार कुणाला आहे? राष्ट्रपतीला आणि कुणाला आहे? राज्यपालाला आहे. जर अधिवेशन चालू नसेल आणि कायदा करण्याची आवश्यकता वाटली तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल अध्यादेश काढू शकतो. याला ऑर्डिनन्स इंग्लिशमध्ये म्हणतात. तो काय भानगड आहे ते आपल्याला सिव्हिक्समध्ये शिकवलेलं आपण आणि नवीन बॅचला मी शिकवे नाही. त्यामुळे तो खालील खटला कोणामार्फत काढला जातो? तर वधवा खटल्यामध्ये वारंवार होतं. त्या वधवा खटल्यामध्ये सांगितलं सुप्रीम कोर्टानं की परत परत अध्यादेश काढणे हे चुकीचं आहे. कारण संसद हे कायदा करणारं तत्व आहे आणि संसदेनं कायदा केलाच पाहिजे. कायदा करायचा नाही आणि संसदेमध्ये तो कायदा पास होत नाही म्हणून अध्यादेशांचा सहारा घ्यायचा चूक आहे असं मत वधवा खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं. म्हणून वारंवार काढल्या जाणाऱ्या खटल्याबाबत कुठला कायदा होता? वधवा कायदा होता. बहुमयी कशाबाबतीत होता? आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं जे 356 कलम होतं त्याच्या संबंधात बहुमयी खटला होता. म्हणून हे प्रश्न त्याच्या दृष्टीने कन्स्ट्रक्ट होऊ शकतो म्हणून मी कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. ठीक आहे. पुढे महाराजा किशन कौशिक यांचे करोनामुळे निधन झाले ते खालील कोणत्या खेळाशी निगडीत होते? 1 फुटबॉल, 2 हॉकी, 3 क्रिकेट आणि 4 घोडेस्वारी. तर ते हॉकी या खेळाशी निगडीत होते. लक्षात घ्या. महाराजा किशन कौशिक हे 1980 ला जी आपली मॉस्कोमध्ये ऑलिम्पिकचं सुवर्णपदक भारतानं जिंकलं, शेवटचं जिंकलं ज्यावेळेला, त्या टीमचे सदस्य होते महाराजा किशन कौशिक. त्याच्यानंतर त्यांनी हॉकीचे क्रीडा प्रशिक्षण म्हणून पण काम केलं. त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार पण प्राप्त झालेला आहे. तर हे महाराजांना किशन कौशिक यांचं आता करोनामुळे निधन झालं त्यामुळे ते हॉकीशी निगडीत होते. हा प्रश्नही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून फार इम्पॉर्टन्स आहे म्हणून मी ते कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. पुढे प्रश्न 89. रवींद्रपाल सिंग यांचे करोनामुळे निधन झाले ते खालील कोणत्या खेळाशी निगडीत होते? 1 फुटबॉल, 2 हॉकी, 3 क्रिकेट, 4 घोडेस्वारी. तर ते पण हॉकीशी निगडीत होते. ऍक्च्युली दोन्ही बातम्या हिंदूने एकत्र केलेल्या आहेत की रवींद्रपाल सिंग आणि महाराजा किशन सिंग या दोघांचे निधन झालं आणि ते ड्युओ होते. ते दोघंही 1980च्या ऑलिम्पिक्स मध्ये खेळलेले होते की ज्याला भारतानं हॉकीमध्ये शेवटचं गोल्ड जिंकलं होतं ऑलिम्पिकमध्ये. तर ते दोन्ही त्या संघाचे सदस्य होते. त्यामुळे प्रश्न कसा येऊ शकतो? दोघांची नावं एकत्र करूनही येऊ शकतो. तुम्हाला दोन्ही प्रकारे प्रिपेअर करावं लागेल. ठीक आहे. पुढे पर्शियाचे राजे फेडरिक द्वितीय हे खालीलपैकी कोणाचे प्रेरणास्थान होते? 1 विनायक दामोदर सावरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर. तर फेडरिक राजे द्वितीय हे गोपाळ कृष्ण गोखलेंचे प्रेरणास्थान असावे असं सकाळमध्ये एक आर्टिकल आलेले गोखलेंच्या विषयी रविवारी. तर त्याच्यात मी ती बातमी कव्हर केली. ऍक्च्युली मला वाटत नाही मी ती टेलिग्रामला टाकलेले पण त्यातला हाच मुद्दा महत्वाचा होता की गोपाळकृष्ण गोखलेंनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली की भारतात निस्वार्थ हेतून जे लोक काम करणारे युवक आहेत त्यांची तयारी म्हणून भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखलेंनी केली होती. हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून पर्शियाचे राजे फेडरिक द्वितीय यांनी गोपाळकृष्ण गोखले यांचे प्रेरणास्थान असावेत किंवा होते असा जर प्रश्न आला तर तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. पुढे डीप टाइम प्रोजेक्ट खालील कोणत्या देशात कार्यान्वित झाला? 1 अमेरिका, 2 कॅनडा, 3 ब्रिटन आणि 4 फ्रान्स. तर डीप प्रोजेक्ट जो तो फ्रान्स देशात कार्यान्वित झाला. जस्ट आत्ता 15 मार्च ते 24 एप्रिल च्या गुहेत लोकांना सोडण्यात आलं. खाली आता किती लोकांना सोडण्यात आलं ते इथं मला आठवत नाही. मी तो ऍक्च्युअली प्रोजेक्ट टेलिग्रामला टाकलेली बातमी. मग त्याच्यात त्यांनी 15 मार्च ते 24 एप्रिल पर्यंत ती लोक खाली राहिली. पर्टिक्युलरली अभ्यास केला पर्टिक्युलरली की ह्या लोकांच्यावर त्यांना जर घड्याळ नसेल, डे टाइम ओरिएंटेशन नसेल, प्रकाश नसेल, कृत्रिम प्रकाश वगैरे तिथे योजना केली तर यांच्यावर काय परिणाम होतो? मग परग्रहावर गेल्यावर किंवा कुठलंही घड्याळ किंवा काही सोर्स नसताना एखादी व्यक्ती जर तिथं हरवली एखाद्या ठिकाणी आणि त्याला कुठलंच तो नॅचरल क्लूज घेऊन जर जगत असेल तर त्याच्या मेंदूमध्ये किंवा सर्कॅडियन रिदम जो असतो मेंदूतलं जे जैविक घड्याळ असतं त्याच्यात काय परिणाम होतात का? त्या दृष्टिकोनातून फ्रान्स या देशामध्ये डीप टाइम प्रोजेक्ट ऍक्युलेट केला. विज्ञान तरंग याच्या अंतर्गत सकाळमध्ये रविवारच्या सकाळी आर्टिकल आलं होतं. त्या दृष्टिकोनातून मी ते आर्टिकल तिथं कव्हर केलेले. हा प्रश्न 91 आहे आपला इथे लक्षात घ्या. डीप टाइम प्रोजेक्ट या दृष्टिकोनातून. ठीक आहे. पुढे ठीक आहे. तर आजचं आपलं हे लेक्चर इथंच करंट अफेअर्स संपलेलं आहे. लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत आपण करंट अफेअर्सची जी सिरीज चालू केलेली आहे त्याचं लेक्चर नंबर 3 आहे. आतापर्यंत आपण टोटल 91 प्रश्न जे ते बघितलेले त्याच्या सहित एक्सप्लेनेशन सहित बघितले. मी परत सांगतो हे फक्त तुमच्यापुरतं लिमिटेड नाही. जे कोणी प्रिपरेशन करतात फॉरवर्ड डेम टू डेम की त्यांना त्याची मदत व्हावी आणि त्यांना त्यांचा उपयोग व्हावा हा त्याच्या मागचा पर्टिक्युलरली हेतू आहे. बाकी काहीच नाहीये. इन केस यू वॉन्ट एनी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ॲडव्हर्टाइजमेंट्स करंट अफेअर्सच्या कोणत्या बातम्याला महत्त्व द्यायचं, वर्तमानपत्रात कोणत्या बातम्या आल्यात, मग ते हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल किंवा PIB असेल,
कुठल्याही एक्झामची प्रिपरेशन करत असाल, अगदी NDA पासून एफकॅट असेल, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, CDS असेल, अगदी UPSCची करत असाल तर आमचं टेलिग्राम चॅनल प्रेस MPSC टूला जॉईन व्हा. लक्षात घ्या, तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढी तुमची उंची असेल. हे मी वेगाने सांगायची आवश्यकता नाही की तुमचे कष्ट हे तुम्हाला फार उंचीवर घेऊन जातील. कारण एक लिमिटेड आहे की आमचा रोल किंवा कुठल्याही जी संस्था तुमच्यासाठी काम करते त्याचा रोल एक मर्यादित असतो की तुम्हाला एक इनपुट देणं. त्याच्यानंतर किती उंची गाठायची तुमच्या प्रयत्नावर आधारित आहे. परीक्षा येत नाहीत, परीक्षा होत नाहीत, कोविडचा लॉकडाऊन कालावधी हे कधीतरी निघून जाणार आहे. ज्यावेळेला परीक्षा येतील त्यावेळेला मिळणाऱ्या संधीचं सोनं करायचं असेल तर त्याची तयारी आजपासूनच करायला लागेल. जसं विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलेलं वाक्य की तुम्ही ऐकलं असेल भाषणामध्ये की जो व्यक्ती युद्ध नसताना घाम घालतो त्याला युद्धाच्या वेळेला रक्त कमी गाळावं लागतं. पर्टिक्युलर लक्षात घ्या. आणि जर तुम्ही साहित्य वगैरे वाचत असाल जनरली तर त्याच्यामध्ये पण एक वाक्य ॲक्च्युली की कर्णाच्यावर जे पुस्तक आहे त्याच्यावर वाक्य आहे की कधीही लक्षात घ्या की आज तुम्ही जिंकला तर उद्या तुम्ही यशस्वी होणार आहे. पराभवाचे जे काही व्रण आहेत किंवा ज्या काही जखमा आहेत तर अश्रू, डोळ्यातील अश्रू ह्या त्या जखमांच्यावर कधी औषध ठरत नाही. तर त्याच्यासाठी आजपासून कष्ट करा. उद्याचा उशकाल नक्कीच तुमचा असेल याच्याविषयी शंका नाही. ठीक आहे. थँक्यू फॉर व्हेरी मच फॉर अटेंडिंग द लेक्चर. धन्यवाद.